नमस्कार. मी डॉक्टर सुप्रिया सराटे. ज्योतिष अभ्यासकांनो, ज्योतिष प्रेमींनो, आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा विषय आहे भावचलित कुंडली. भावचलित कुंडली कशी मांडावी हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत. मित्रांनो, भावचलित कुंडली ही 3 प्रकारे मांडता येते. त्यातील पहिली पद्धत आहे ती समविभाजन पद्धत, दुसरी पद्धत आहे श्रीपती पद्धत आणि तिसरी पद्धत आहे कृष्णमूर्ती पद्धत. आजच्या भागात आपण कृष्णमूर्ती पद्धतीने भावचलित कुंडली मांडणार आहोत. चला पाहूया कृष्णमूर्ती पद्धतीने भावचलित कुंडली. मित्रांनो, चला पाहूयात कृष्णमूर्ती पद्धतीने भावचलित कुंडली. त्याआधी आपण भावचलित कुंडली बद्दल जाणून घेऊयात. भावचलित कुंडलीच्या नावावरूनच आपल्याला कळत असेल की भावचलित कुंडलीत भावातील ग्रह हे पुढे मागे सरकतात, पण ते ग्रह राशी बदलत नाहीत, अर्थात ग्रह भाव बदलतात. भावचलित कुंडलीमध्ये भावाला महत्त्व आहे. ज्या भावात ग्रह असतो त्या भावाचे फळ तो ग्रह देतो. भावचलितमध्ये भाव स्पष्ट होतो आणि लग्न कुंडलीमध्ये ग्रह डिग्री आपल्याला समजते. 2 भाव एका ठिकाणी जोडले जातात त्याला संधी म्हणतात. भावसंधीवर असलेले ग्रह हे फळ देण्यात नेहमी असमर्थ असतात किंवा त्यांची फळे निष्फळ असतात. भावचलित कुंडलीवरून आपण फक्त भाव पाहावेत व लग्न कुंडलीवरून राशी पाहाव्यात. त्यामुळे भावचलित कुंडली मांडताना गोंधळ उडत नाही. आता आपण कृष्णमूर्ती पद्धतीने भावचलित कुंडली कशी मांडावी हे पाहणार आहोत. मित्रांनो, कसब म्हणजे आरंभ. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये जेव्हा आपण भावचलित कुंडली मांडतो तेव्हा स्पष्ट लग्नाला लग्न आरंभ मानतो व त्याप्रमाणे भाव आरंभ लिहून कुंडली मांडली जाते. चला पाहूयात भावचलित कुंडली कशी मांडावी. यासाठी आपण इथे एक कुंडली घेऊयात. इथे आपण एका मुलाची कुंडली घेतली आहे ज्याचं नाव आहे अनिकेत. याची जन्मतारीख आहे 2 मार्च 2004. जन्मवेळ आहे 9:50 सकाळी आणि अक्षांश आहे 17:04 उत्तर आणि रेखांश आहे 74:22 पूर्व. याप्रमाणे जर आपण पाहिली तर लग्न कुंडली आपल्याला अशी भेटेल. ही कृष्णमूर्ती पद्धतीने लग्न कुंडली आहे. मित्रांनो, लग्न कुंडली ही लग्न कुंडलीच असते, कृष्णमूर्ती असेल किंवा पारंपरिक. त्यामुळे ही लग्न कुंडली आहे. आपण जेव्हा कृष्णमूर्ती पद्धतीने जर आपण सॉफ्टवेअरमध्ये कृष्णमूर्ती पद्धतीने हे डिटेल्स टाकले तर तुम्हाला ही लग्न कुंडली भेटेल आणि स्पष्ट ग्रह दिसतील. तर आपल्याला इथे स्पष्ट ग्रह दिसत आहेत. जिथे आपल्याला ग्रह राशी अंश नक्षत्र दिसत आहेत. याप्रमाणे मेष लग्न दिसत आहे. मित्रांनो, याच प्रकारे आपल्याला कृष्णमूर्ती पद्धतीने भाव स्पष्ट भाव दिसतात. इथे म्हणजे भाव जो आरंभ आहे त्याचे कसब अंश इथे दिलेले आहेत. मित्रांनो, जे लग्न असतं तेच भाव आरंभ असतं. म्हणून इथे तुम्हाला मेष 12, 26, 36 हे दिसतील. त्याप्रमाणे पहिला भाव आहे तोच आहे मेष 12 अंश 26 कला 36 विकला. याप्रमाणे सर्व भाव 12 भाव इथे दिलेले आहेत. राशी
अंश इथे आहे. आणि स्पष्ट ग्रहांमध्ये तुम्हाला इथे ग्रह दिसतील. ग्रह जे कोणत्या राशीत आहेत, किती अंशांवर आहे, हे तुम्हाला इथे दिसतील. आता आपल्याला भावचलित कुंडली कशी मांडावी हे तुम्हाला मी इथे दाखवत आहे. मित्रांनो, ही आपली भावचलित कुंडली कशी मांडावी हे मी तुम्हाला इथे दाखवत आहे. सुरुवातीला इथे आपण कृष्णमूर्ती पद्धतीने जे भाव दिले आहेत ते आपण या कुंडलीमध्ये लिहून घेऊयात. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे स्पष्ट लग्न जे आहे तेच कृष्णमूर्ती पद्धतीने भावचलित कुंडली मांडताना तोच पहिला भाव असतो. जे स्पष्ट लग्न दिलेलं आहे तोच भावारंभ असतो. याप्रमाणे आपण इथे जो पहिला भाव आहे तो इथून सुरुवात करून लिहून घ्यायचा आहे. म्हणजे हा आपला पहिला भाव मेष, 12 अंश 26 कला 36 विकला. याप्रमाणे आपण सर्व भाव लिहून घ्यायचेत. मेष 12 अंश 26 कला 36 विकला. त्याप्रमाणे दुसरा भाव लिहून घ्या. वृषभ 12 अंश 19 कला 28 विकला. याप्रमाणे तुम्ही प्रत्येक भाव लिहून घ्या. हा दुसरा भाव, पहिला भाव, दुसरा भाव, तिसरा भाव मिथुन 8 अंश 13 कला 14 विकला. 3 अंश 47 कला 15 विकला. सिंह 2 अंश 16 कला 56 विकला. कन्या 5 अंश 47 कला 53 विकला. तूळ 12 अंश 26 कला 36 विकला. आता वृश्चिक 12 अंश 19 आहे तिथे. 12 19 अंश 19 कला 28 विकला. धनु आहे 8 अंश 13 कला, हे 8 आहेत. 8 अंश 13 कला 14 विकला. मकर 3 अंश 47 कला 15 विकला. कुंभ 2 अंश 16 कला 56 विकला. आणि मीन आहे 5 अंश 47 कला 53 विकला. मित्रांनो, तुम्हाला दिसेल याप्रमाणे आपण हे जे भाव दिले आहेत ते भाव राशींसह इथे मांडले आहेत, अंशकलांसह इथे मांडले आहेत. आता आपण स्पष्ट भाव या भावचलित कुंडलीमध्ये लिहून घेतले आहेत.
मित्रांनो, आता आपण जी भावचलित कुंडलीमध्ये आपण जे भाव मांडून घेतलेत, आता आपण ग्रह मांडूयात. जे स्पष्ट ग्रह दिलेले आहेत इथे त्याप्रमाणे आता आपण त्या भावांमध्ये ते ग्रह लिहूयात. सुरुवातीला आता आपण इथे मेष राशी लग्नामध्ये लिहिलेली आहे. भाव आरंभामध्ये मेष आहे 12°26' इथे आपण तेच लग्न आहे आपलं. त्यामुळे आता मेष राशीमध्ये कोणते ग्रह आहेत हे आपण पाहूयात. तर तुम्हाला दिसेल मेष राशीमध्ये मंगळ आहे, मेष राशीमध्ये शुक्र आहे आणि मेष राशीमध्ये राहू आहे. तर जेव्हा एखाद्या राशीमध्ये 2 किंवा 3 ग्रह असतात तेव्हा आपण पहिल्यांदा बघायचं की जो आपला भाव आरंभ आहे तर तो किती अंशाचा आहे आणि त्या अंशापासून तो ग्रह किती दूर आहे, किती लांब आहे आणि त्याप्रमाणे आपण मांडायचे आहेत. तर आपल्याला इथे कळेल की मंगळ जो आहे तो 23°55' आहे आणि जो राहू आहे तो 19°36'. त्यामुळे राहू हा लग्नाच्या जवळ आहे. त्यामुळे आपण सुरुवातीला लिहून घेऊयात. इथे आपण राहू लिहिणार आणि नंतर आपण मंगळ लिहिणार. राहू आहेत 19°36' आणि 32°. 19°36-32° आणि मंगळ जो आहे 23°55' आणि 27°. मित्रांनो, आता शुक्र हा दिसतोय आपल्याला. शुक्र हा मेष राशीत आहे पण तो किती अंशांवर आहे? 2°11' आणि आपला मेष राशीचा जो भावारंभ आहे, जे लग्न आहे ते 12°26' आहे. तर आपल्याला कळेल की शुक्र हा त्याच्या आधी आहे म्हणून तो आधीच्या भावामध्ये गेलाय. कारण आपला भाव 12° सुरू होतोय त्यामुळे आणि शुक्र आहे 2°. त्यामुळे मेष राशीच्या इथे आपण शुक्र लिहिणार आहोत. शुक्र 2°11' 34°. मित्रांनो, आता पुढची रास पाहूया. वृषभ रास. वृषभ रास आहे आपली 12°19' आणि 28°. तर वृषभ राशीत कोणते कोणते ग्रह आहेत तुम्हाला दिसतात का इथे? तुम्हाला कळेल वृषभ राशीमध्ये एकही ग्रह नाही आहे. तर पुढे जाऊयात. मिथुन रास. मिथुन राशीचे अंश आहेत 8°13' 14°. तर मिथुन राशीमध्ये कोणते ग्रह आहेत तुम्हाला दिसतील इथे? चंद्र आहे मिथुन राशीत आणि शनी आहे मिथुन राशीत. तर आपल्या भावारंभापासून कोणता ग्रह जवळ आहे तुम्हाला दिसेल? शनी 12°29' आहे आणि चंद्र आहे 21°18'. तर शनी हा जवळ आहे म्हणून शनी पहिल्यांदा लिहायचं आहे आपल्याला. शनी आणि मग नंतर चंद्र लिहायचं आहे. शनीचं आपण लिहून घेऊयात अंश. 12°29' 59°. आणि चंद्र 21°18' 37°. आता आपण पुढची रास पाहूयात. कर्क रास. कर्क राशीमध्ये तुम्हाला इथे एकही ग्रह दिसत नाही आहे. तर पुढे जाऊयात.
सिंह राशीमध्ये कोणता ग्रह आहे का? हो, गुरु आहे इथे सिंह राशीत आणि कोणताच बाकी ग्रह नाही आहे. त्यामुळे सिंह रास आपली चालू होते 2° 16 कलांवर, म्हणजे सिंह राशीतच गुरु येणार आहे 20° 25 कलांचा. इथे आपण लिहूयात गुरु 20° 25 कला 4 विकला. आता पुढे जाऊयात कन्या रास. इथे तुम्हाला दिसत असेल की कन्या राशीमध्ये एकही ग्रह नाही आहे. पुढे जाऊयात तूळ रास. तूळ राशीचा आपला भावारंभ होतोय 12° 26 कला. 12° 26 कला असा आहे. तर तूळ राशीमध्ये कोणता ग्रह? इथे तुम्हाला फक्त एकच ग्रह दिसेल तूळ राशीमध्ये, केतू, जो आहे 19° 36 कलांवर. तर बरोबर आपण केतू लिहून घेऊयात इथे. (19° 36 कला 32 विकला. पुढे जाऊयात वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये कोणता ग्रह दिसत आहे का तुम्हाला? हो, प्लुटो आहे 28° 17 कला. आपली वृश्चिक रास चालू होते 12° 19 कलांवर. इथे लिहूयात आपण प्लुटो 28° 17 कला 45 विकला. आता पुढे जाऊयात धनुरास. धनुराशीमध्ये मित्रांनो इथे तुम्हाला एकही ग्रह दिसत नाही आहे. पुढे जाऊयात आपण मकर रास. मकर राशीमध्ये ग्रह आहे का? हो, तुम्हाला इथे एक ग्रह दिसेल इथे, जो आहे नेपच्यून 20° 7 कलांवर. तर इथे आपण नेपच्यून लिहून घेऊयात. (20° 7 कला 4 विकला. मित्रांनो आता पुढे जाऊयात कुंभरास. आपला भावारंभ चालू होते 2° 16 कलांवर. कुंभ राशीमध्ये तुम्हाला इथे ग्रह दिसत असतील कोणते? रवी आहे, बुध आहे आणि इथे तुम्हाला अजून एक ग्रह दिसतोय हर्षल. तर हे 3 ग्रह आपण लिहून घेऊयात. पण त्याआधी कोणता ग्रह हा आपल्या भावारंभाच्या जवळ आहे ते पाहूयात. रवी जो आहे तो 18° 6 कलांवर आहे. बुध जो आहे तो 16° 27 कलांवर आहे आणि जो हर्षल आहे तो 9° 29 कलांवर आहे. तर यात तुम्हाला कळेल की कोणता ग्रह हा जवळ आहे. तर तुम्हाला कळेल की हर्षल जो आहे तो जवळ आहे. तर इथे आपण सुरुवातीला हर्षल लिहून घेऊयात. हर्षल 9° 29 कला 53 विकला. त्याच्यानंतर बुध जो आहे तो 16° 27 वर आहे. तर आपण बुध लिहून घेऊया. त्याच्यानंतरचा ग्रह 16° 27 कला 21 विकला. आणि त्याच्यानंतर जो आहे रवी 18°चा रवी 18° 6 कला 59 विकला. मित्रांनो याप्रमाणे आपण आता सर्व ग्रह आपले लिहून झालेत. भावचलित कुंडली म्हणताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की भावचलित कुंडली म्हणताना तुम्ही कधी तिथे राशी लिहू नका. इथे म्हणून मी कोणत्याच राशी लिहिलेल्या नाही आहेत, कारण भावचलित कुंडलीमध्ये भावाला महत्त्व आहे आणि तुम्ही गोंधळ पण करणार नाहीत. आणि जेव्हा तुम्हाला राशी पाहायच्या असतील तेव्हा तुम्ही लग्न कुंडली पाहू शकता, ज्यामुळे तुम्हाला फलादेश करताना सोयीस्कर होईल आणि गोंधळही होणार नाही. आता आपली ही भावचलित कुंडली कृष्णमूर्ती पद्धतीप्रमाणे लिहून झाली आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहिलं की
इतकी सोपी आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, की तुम्हाला जे अंश, जर आता तुम्ही हे लग्न बघितलं, मेष 12 अंश 26 कला 36 विकला, तर तुम्हाला त्याचा बरोबर विरुद्ध जो भाव आहे त्याचे पण अंश तुम्हाला तेच दिसतील. म्हणजे इथे तूळ आहे, 12 अंश 26 कला 36 विकला. अशाच प्रकारे तुम्हाला प्रत्येक भावाचं दिसेल. आता वृषभ 12 अंश 19 कला 28 विकला, तर त्याप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता. वृश्चिकला 12 19 28. मिथुन 8 अंश 13 कला, तर त्याच्याबरोबर विरुद्ध इथे धनुमध्ये 8 अंश 13 अंश 14 विकला. याचप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता की इथे पण तसेच अंश आहेत. हे पाहू शकतात. कर्क 3 27 15, इथे पण तसेच आले 3 27 15. सिंह आहे 2 अंश, इथे पण कुंभचं तुम्ही तेच पाहू शकता 2 अंश 16 कला 56 विकला. तर हे तुम्हाला टॅली करायला पण कळू शकतं तुम्हाला, की त्याचा जो ऑपोजिट जे भाव आहे त्याचे पण अंश तसे मॅच होत असतात. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट पण कळेल. आणि भावचलित कुंडली ही अत्यंत लिहिण्यासाठी खूपच तुम्हाला सोयीस्कर आहे. त्यामुळे भावचलित कुंडली ही अशा प्रकारे आपली तयार झाली. आता याच भावचलित कुंडलीमध्ये जेव्हा तुम्ही राशी आणि नुसते फक्त ग्रह लिहिणार तेव्हा ती कसब कुंडली तयार होते. याप्रमाणे मी कुंडली लिहून तयार केली आहे, जे इथे तुम्हाला दिसेल, जी आपली कसब कुंडली तयार झाली. मित्रांनो, भावचलित कुंडली म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, की ज्यामध्ये भाव, आरंभ आणि ग्रह अंश विकलांसह लिहिलेले असतात. इथे आपण फक्त राशी आणि ग्रह, त्याचप्रमाणे जे ग्रह आहेत त्या भावामध्ये त्याप्रमाणे आपण इथे मांडले आहेत. याप्रमाणे आपली ही कसब कुंडली तयार झाली आहे. जी भावचलित कुंडली आपण इथे पाहिली त्याप्रमाणेच इथे मंगळ राहू, इथे शुक्र आलेला आहे. याप्रमाणेच आपली ही कसब कुंडली इथे तयार झाली. तर ही आहे आपली कसब कुंडली. मित्रांनो, याप्रमाणे आपण आज शिकलो की भावचलित कुंडली कशी तयार करायची, कशी मांडायची, आणि एकदम हे सोपे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही भावचलित कुंडली मांडू शकता. मित्रांनो, यापुढे आमचे व्हिडिओ रजिस्टर्ड सबस्क्रायबर व वास्तुदीप व्हॉट्सअप मेंबर्स यांनाच पाहायला मिळतील. तेव्हा लवकरात लवकर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब कराच.